जीर्णे असण्यात म्हणजे काय? तर आधीचं अन्न पचलंय, जरण झालेलं आहे. त्याच्यानंतरच पुढचं अन्न खावं. आधीच अन्न पचलं हे आपण कसं ओळखावं? तर आधीच अन्न पचल्यानंतर आपल्याला शुद्ध ढेकर येणं, शरीरामधले मलमूत्र जे आहेत ते व्यवस्थित बाहेर पडणं, शरीरामध्ये हलकेपणा येणं, तहान व्यवस्थित लागणं आणि शरीरामध्ये उत्साह वाढणं. ही लक्षणं आपल्याला दिसली, तर समजावं की आपल्याला आधीच अन्न पचलेलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, की आधीच अन्न पचलेलं नसताना सुद्धा त्याच्यावरती पुढचं अन्न जे आहे ते लगेचच टाकलं जातं. ज्याला आयुर्वेदामध्ये अध्यशन असं म्हणतात. आणि हा अध्यशनाच्या प्रकारामुळे शरीरामध्ये अजीर्ण नावाचा आजार उत्पन्न होतो. हाच अजीर्णाचा प्रकार पुढे जाऊन मोठमोठे आजार म्हणजे अगदी ग्रहणीसारखे किंवा आयबीएस सारखे आजार जे आहेत ते तयार करतो. त्यामुळं आपलं अन्न आधीच पचलेलं आहे, जिभेवरती आपल्या साका तयार झालेला नाही, हे बघूनच आपण पुढचं अन्न जे आहे ना, ते खाणं गरजेचं आहे. असं अन्न जर खाल्लं तर ते शरीरात लवकर पचेल आणि त्याच्यापासून शरीराला आवश्यक असणारे घटक किंवा ऊर्जा जी आहे ती प्रॉपर पद्धतीने मिळू शकते. त्यामुळे अन्न पचन झाल्यानंतरच पुढचं अन्न खावं. आधीचं अन्न न पचता जर पुढचं अन्न खाल्लं तर त्याच्यामुळे पोटात गॅसेस होणं, पोटात गुबारा धरल्यासारखं वाटणं, पोट जड लागणं, थोडंही खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटणं, अशी लक्षणं उत्पन्न होतात. ही सर्व लक्षणं अजीर्णाशी संबंधितच आहेत. त्यामुळे आपलं अन्न आधीचं पचलं आहे, हे तपासूनच पुढचं अन्न तुम्ही खाल्लत तर तुमचं आरोग्य चांगलं राहील.